ज्यावेळी दोन्ही पशु युद्धाचे पवित्र्यात उभे राहतात त्यावेळी महारथी अर्जुनाला दोन्ही पक्षांतले नातेवाईक, गुरु आणि मित्र युद्धाला आणि जीव घ्यायला सिद्ध असल्याचे दिसते. शोकाकुल आणि मोहग्रस्त झाल्याने अर्जुनाची शक्ती खचून जाते, मन गोंधळून जाते आणि तो युद्ध करण्याचा निश्चय सोडून देतो. मनोगत. भगवद्गीता जशी आहे तशी या ग्रंथाचा आता जे स्वरूप आहे त्या स्वरूपातच मी प्रथम हा ग्रंथ लिहिला. तथापि जेव्हा हा ग्रंथ पहिल्या वेळी प्रसिद्ध झाला तेव्हा दुर्दैवाने मुळाच्या हस्तलिखितातील पाने कापून त्याची संख्या 400 पानांपेक्षा घटविण्यात आली. त्यावेळी प्रसिद्ध झालेले पुस्तकात चित्र नव्हती आणि भगवद्गीतेतील बहुतेक मूळ श्लोकांचे विवरणही नव्हते. श्रीमद्भागवत, श्री ईशोपनिषद इत्यादी माझ्या इतर सर्व पुस्तकांतील पद्धत अशी आहे की मी प्रथम मूळ श्लोक देतो, नंतर प्रत्येक संस्कृत शब्दांचा अर्थ देतो आणि नंतर श्लोकांचे भाषांतर आणि श्लोकांचे मूळ अर्थ अगदी स्पष्ट होते. म्हणून जेव्हा गीतावरील माझ्या मूळच्या हस्तलिखितांची पाने घटविण्यात आली तेव्हा मला काही बरे वाटले नाही. परंतु नंतर भगवद्गीता जशी आहे तशी या ग्रंथाची मागणी वाढली आणि तेव्हा पुष्कळ विद्वानांनी आणि भक्तांनी मला आग्रह केले पुस्तक मूळ मोठ्या स्वरूपात प्रस्तुत करावे. तेव्हा मॅकमिलन अँड कंपनी यांनी पुस्तकांची संपूर्ण आवृत्ती प्रकाशित करण्याचे मान्य केले. याप्रमाणे साधायचा हा माझा प्रयत्न म्हणजे कृष्ण भावनामृत आंदोलन अधिक दृढ आधारावर स्थापित व्हावे आणि अधिक प्रगतीपर व्हावे याकरिता पूर्ण परंपरा, गुरु शिष्य परंपरा मान्य स्पष्टीकरणासह या महान ज्ञानग्रंथावरील मूळ हस्तकलेत प्रस्तुत करणे हा आले. आमचे कृष्णामृत आंदोलन अंत्य शुद्ध स्वरूपाचे ऐतिहासिक कृदृश्य या अधिकृत स्वाभाविक आणि दिव्य आहे, कारण ते भगवद्गीता जशी आहे तशी या दिव्य ग्रंथावर आधारलेली आहे. हे आंदोलन हळूहळू संपूर्ण विश्वात, विशेष करून तरुण पिढीत सर्वात लोकप्रिय होते आहे. जुन्या पिढीला सुद्धा या आंदोलनात स्वायर वाटू लागले आहे. प्रौढ वर्गाचे रुची इतके वाढत चालले आहे की माझ्या शिष्यांचे
वडील आणि आजोबा आमच्या आंतरराष्ट्रीय व कृष्ण भावनिर्मित संघ या महान संस्थेच्या आजीवन सदस्य होऊन आम्हाला प्रोत्साहन देत आहेत. लॉस एंजेलिस मध्ये अनेक माता पिता माझ्याकडे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येत आणि मी जगभर कृष्ण भावनामृत आंदोलनाचे नृत्य करत आहे. याविषयी आभार व्यक्त करत त्यापैकी काही लोकांचे मते अमेरिकी लोक अत्यंत भाग्यवान आहेत कारण मी कृष्ण भावनामृत आंदोलनाचा शुभारंभ अमेरिकेत केला आहे. परंतु वास्तविकतेने या आंदोलनाचा मूळ जनक भगवान श्री कृष्ण आहेत. कारण हे आंदोलन फार प्राचीन काळी चालू झाले होते आणि गुरु शिष्य परंपरेद्वारे मानव समाजात आजही चालू राहील आहे. जर यासंबंधी माझे काही श्रेय असेल तर मी वैयक्तिक श्री स्वामी तर गाईज मी रोज भगवद्गीता आणि अभंगाच्या गाथा ही मी रोज 1 किंवा 2 पान वाचणार. तर प्रकाशांचे मनोगत. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचे सदैव वैकुंठ गमनाचे त्रिशतकोत्तर सुवर्ण सोहळा अवघ्या महाराष्ट्रात आणि परमप्रतात मोठ्या भक्ती भावेने सन 1999 मध्ये वर्षभर आखड साजरा करण्यात आला. हा त्रिशतकोत्तर वैकुंठ गमनाचा सुवर्ण सोहळा व्यापक आणि अलौकिक भक्तिभावाने साजरा करताना प्रवचन, कीर्तन, गाथा, भजन, परिसंवाद, व्याख्याने आणि ग्रंथ प्रकाशन याद्वारे तुकाराम महाराजांचे तत्वज्ञान आणि चरित्र यांच्या यथार्थ परामर्श घेण्यात आला. वृत्तपत्र आणि दूरदर्शन असा प्रसार माध्यमांनी तुकाराम महाराजांचा योग्य तो सन्मान केला. भाविक वारकरी, फडकरी आणि संत साहित्याचे अभ्यासक यांनी तुकोबांच्या आध्यात्मिक आणि सामाजिक त्रिणांची जाणीव ठेवून मोलाचे समाज प्रबोधन केले. देहू, आळंदी आणि पंढरपूर या भक्तिपीठातून तसेच
गावोगावी वर्षभर हा त्रिशत कोंड्र सर्वून सोहळा साजरा करण्यात आला. ही विठोबा रखुमा देवी देवस्थान स्थान श्री क्षेत्रदेहू यांच्या मार्गदर्शनाखाली एक प्रातिनिधिक महासमिती नेमण्यात आली. या महासमितीचे अध्यक्षपद माजी शालेय शिक्षण मंत्री आणि संस्कृती मंत्री वैकुंठवासी रामकृष्णजी मोरे यांनी भूषविले. या त्रिशत कोतर वैकुंठ गमन सर्वून सोहळ्याचा औचित्य साधून संत तुकाराम महाराजांची अभंग गाथा प्रकाशन कार्यासाठी देवस्थान संस्थान पंच कमिटी 25 लाखाचे मोलाचे अर्थसहाय्य महाराष्ट्र शासनाच्या उदात्त प्रेमामुळे लाभले. त्यावेळेचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री गोपीनाथरावजी मुंडे आणि तत्कालीन मुख्यमंत्री नारायणरावजी राणे हे आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळ्यात सहभागी झाले. तसेच भव्यपूर्ण मुख्यमंत्री मनोहररावजी जोशी यांचे विशेष सहकार्य लाभले. सन 1000 साली केलेल्या शासकीय कामगिरी 2000 साली पुन्हा प्रचिती आली. घरोघर स्वस्त किमतीत तुकोबारायांची गाथा असावी म्हणून महाराष्ट्र शासनाने उदारपणे अर्थसहाय्य केला. राम जय हरी. श्री स्वामी समर्थ. जय देव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. दत्त गुरुदेव दत्त. स्वामी समर्थ महाराज की जय.